कधी कधी तुम्ही गरजेपेक्षा जास्त तुमच्यामध्ये दया उत्पन्न होते, तुम्ही दयावान होता आणि एखादा व्यक्ती अडचणीमध्ये असेल, तुमच्याकडे पैशाची मदत मागतोय, त्यावेळेस तुम्ही तुमचे नातेसंबंध जपावे, समोरच्या व्यक्तीला मदत मिळावी, त्याचं दुःख कमी व्हावं, त्याच्या अडचणीतनं मार्ग निघावा आणि मनुष्याचा धर्म म्हणून तुम्ही त्याला मदत करता. बऱ्याचदा चांगल्या वेळेमध्ये असणारी लक्ष्मी, स्थिर असणारी लक्ष्मी तुम्ही एखाद्या व्यक्तीला देता आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज पडते, तुम्ही त्या व्यक्तीकडे फोन करता, पैशासाठी मागणी करता, तर समोरचा व्यक्ती आज देतो, उद्या देतो, अडचणीत आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, ही कारणं नेहमी देतो. आणि अशा वेळेस तुम्ही ज्या प्रकारे मदत केली आहे, तुम्हालाच वाटतं की आपण का केली मदत, आणि नंतर तुमचा या सगळ्या गोष्टीवरचा विश्वास कमी होतो. उपाशी राहून, आपल्या घरातल्या लोकांशी लपून, घरामध्ये न सांगता तुम्ही ज्यावेळेस अशी मदत करता आणि समोरचा व्यक्ती कारणं देत असतो, त्यावेळेस चांगली वेळ तुमची निघून जाते आणि ती लक्ष्मी त्याच्याचकडे राहते, तुमच्याकडे पुन्हा येत नाही. विचार करा, तुमचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.